नाही आजपासनं आमच्या घराची म्हणजे आता तुम्हाला तुम्ही बोललो मी 21 तारखेला पूजा आहे. हे बघा सगळं हे सगळे घसले. हे बघा हे स्लायडिंग वगैरे सगळे पुसले. कसा काम आहे. भांडी विकायला ठेवल्यात. जेवून आमचा असा विचार झाला की डेझर्ट खायला जायचं. डेझर्टमध्ये काय 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 2 ठिकाण ठरवलं आम्ही. एक बाउल केक आणि एक आपलं हे चितले. तसंही करायला लागेल. दरवाजा कोण लावेल रे? दरवाजा कोण लावेल रे? शेटाली का बंद दरवाजा कोण लावेल? तू केलेला गाईस नाही नको नको अरे नको. तू दे नकली नोट थम्सअप घेतले नकली नोट द्यायला. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत खुश राहा. तर गाईस चाललो आता मंदिरात. चलो गाईस जाते. गाईस आज आमची आजपासनं आजपासनं आमच्या घराची म्हणजे आता तुम्हाला तुम्ही बोललो मी 21 तारखेला पूजा आहे. सो एवढी बेकार अख्खं घर म्हणजे अख्खं रूम बी दोन्ही हॉल दोन्ही बेडरूम एक हॉल किचन अख्खं नुसतं पसारा झालो. मग दाखवतो मी एक मिनिट. घराची पूजा आहे तर बोललं मग सगळं सविस्तर करायला पाहिजे. ते म्हणजे ते बोलत ना म्हणजे मम्मीने म्हणजे आम्ही दरवर्षी साफसफाई करतो. देवाची पूजा वगैरे असली ना तर सगळं हॉल साफ करतो. म्हणजे आम्ही बायका वगैरे मम्मी दोन तीन बायका वाटतं बोलवते साफसफाई करायला. सो सगळे साफसफाई वगैरे करतो आम्ही दरवर्षी. म्हणजे पूजा वगैरे असली ना किंवा मग काय फंक्शन वगैरे असलं ना तर साफसफाई करतोच. म्हणजे मम्मी दर 6 महिने नाही का 6 महिने साफसफाई करतो. हे बघा सगळं हे सगळे घसले. हे बघा हे स्लायडिंग वगैरे सगळे पुसले. पसारा आहे होय पसारा सगळं पुसून वगैरे झालं आहे. हे पण पुसलं आहे. हे बघा हे पण पुसलं. एकदम क्लीन पुसलं. एकदम क्लीन झालं आहे. फॅन बिन हे घडायला हॉलचा गाडा इथं लावला. बेडरूममध्ये आणला. मम्मी संजी प्रेम AC पुसली. ही किचनची भांडा इथं आणला हो प्रेस्टीज. ही अडचण आहे बाई. ही अडचण हीच अडचण आहे. हो ना पूजा आले म्हणून साफसफाई हीच अडचण आहे. फीस आता बाथरूम वगैरे नंतर धुवायचे. हो हे माझं रूम. फीस अडचण आहे. फीस रूम वगैरे सगळं पुसून वगैरे झालंय. फक्त हे कपडे वगैरे आहेत ना हे लावायचे. हा हो हे बघा मम्मीने किती भारी लावलेत. म्हणजे तर बघितली गडी मारली येड्यात. मम्मीने मला असं बघितलेलं आवडतो पण जास्त वेळ नाही राहत. डोळ्यात नाही नजरेत नाही राहत ना. एवढं सगळी घडी मारून ठेवले पद्धतशीर एकदम. पण हे जास्त वेळ नाही राहणार. सॉरी मम्मुडी. ही अडचणी सगळं रूम वगैरे पुसून झालाय. फक्त आता हे सगळं लावायचे. हे चादर वगैरे हे करायचे. कपडे वगैरे एकदम प्रॉपर. बघा इकडं आता हॉलमध्ये बघू तर हॉलमध्ये पूर्ण हे नुसती अडचण. मम्मी किचनची ट्रॉली साफ करायला फीस अडचण आहे. फीस बघ बापरे. देवार आमचं काय हे नाही होणार. देवार किती अडचण असली तरी देवार चमकल आमचं. 12 महिने 24 तास आमचा देवारा असं एकदम. हे बघा ही भांडी कसं काम आहे. भांडी विकायला ठेवल्यात. शेटणी गाड्याला पण लावलं. सकाळी सांगितलं त्याला गाड्याला लावायला. गाड्याला पण लावलं. गाड्याला लावलं. पप्पा बोलले मागे लागून पप्पानी त्याकडून गाड्या लावून घेतलं.
आता आता भारी दिसतो ना हे पण ऐक ना मग आता एवढा भाग भारी दिसतो ना मस्त दिसतो आता वरून खालून आणि वरून उठ तू उठ यावरतीचा time झाला, उठ. मी 4ला उठले. मी 4ला उठले. आणि आता पण मी 3ला झोपून 7ला उठले. कितीला झोपला? नाही का आता झोपलो तो 6ला काहीतरी आता हे फक्त 1 ते 2 दिवस राहतील याच्यानंतर तुम्हाला मी ते परत दाखवीन मी घर एकदम सुटसुटीत होणार आहे अख्खा क्लीन होणार आहे आता साफसफाई करायला लावली म्हणून ते असं दिसतोय नाही म्हणजे हिशोब 3 म्हणजे कुठे वरती नाही का? 10 कोटीने पण ते नाही इथं नाही हा येऊ का हा येऊ देऊ का पर्पल हा तो तिथं होता ना तो नाही इथं कुठे होला इथं नाही नाही इथं पडदे पण काढले काहीच ते तुम्हाला बोलायचं विसरलो हे बघा हे पडदे पण काढले रूम आता एकदम क्लीन दिसतोय फक्त एवढी अडचण बिडचण आहे ना ही फक्त नीट करायची बाकी रूम एकदम परफेक्ट झालाय फॅन वगैरे पुसलेत दे ना मग त्याला काय होतंय धुवून ठेव ना तू कुठे वापरणार रास कपडे आहेत ना त्यावर. टॉवेल येतो. काय गं? हां. रास कपडे. गाईस आता जेवायचं तुम्हाला मम्मीने साफसफाई करायला घेतले तर मग जेवायला काय बनवलं नाही मम्मीने पार्सल सांगायला लावले काय काय सांगायचे सांग कौशल चाललंय पार्सल मला बिर्याणी हा बिर्याणी सांग पहिले लॉलीपॉपचे नंतर एक हाफ एक घे बरोबर ना हाफ नको काहीच नाही परवडत 90 रुपयाचे 4 नको अरे मग 180 रुपये आठवत ना नाही तर मी एक काम कर तिथून सांग ना मग तू आणतो तिथून नको अरे म्हणजे तिथून नको ते पुढं भेटत ना नको का अरे मग नाही तर हे कर हे कर बोनले सांग ते पण चांगलं नको का तू फुल आणि एक हाफ आहे ना त्याला मला का 1-2 वाढवू टाक बघ मनोज आहे का मनोजच ना मग मनोज मनोजला आमामध्ये मनोज देईल बघ सांगून बघ 1.5 प्लेट घ्यायचे बोलले तर मग टाक एक्स्ट्रा म्हणा असं आणि मग तू तो खाली थांबल तुला कसं येऊ काय मग तू आधीच काय भरून येत नाही मग मग मागाशी पण गेलास ना रोजचा असं करतो जाऊ नाही गाडी कसं शिकवली तुला घरी बसायची गाडी नाही आहे इथं. गाडी नाही सोडायचा एवढा काय इथं नाही गाडी नाही कधी गाडी नाही अरे मग आता काय करतो आम्ही चाललो फिरायला गाईस आमचा असा विचार चाललाय ट्विस्ट साक्षीचा हे शब्द आहे का ट्विस्ट तर असं विचार चाललाय की म्हणजे आता जेवणार तर आहेच जेवून आमचा असा विचार झाला की डेझर्ट खायला जायचं डेझर्टमध्ये काय 2 ठिकाण ठरवलं आम्ही एक बाउल केक आणि एक आपलं हे चितले आता बघू आणि ते कौशल आणि स्मितला हे करायला ते गेल्यात पार्सल आलं ना आता आपलं राईस वगैरे काहीतरी पार्सल आलं गेलं ते सो त्यांना माहीत नाही त्यांना आम्ही शोधायला सांगू म्हणजे आम्ही आता साक्षीने बघा हे करायला लावले चिट्टे वगैरे काही बघा चिट्टे हे करायला लावले 2 चिट्टे करायला लावले त्यातले एक चितले आणि एक आपले हे बाउल केक 2 त्यातून एक कोणतं तरी चूज करायचं आणि तिथे आम्ही 4 जण खायला सो आता बघू त्यांना दोघांना माहीत आहे त्यांना दोघांना पाठवलं पार्सल होणार आणि आम्ही आता इथे चिट्टे हे करायला लावलं
तो काय तिथून आहे ना. आता मी दाबलं ना बरोबर, काय डिलीट करायचे. हे सगळं डिलीट करते. मग थांब ना त्यामुळे तिथून नाही करायचं, तिथून नाही करत, थांब दाखवतो तुला. तर ते गेल्यात पार्सल आलं ना. सो आता आम्ही चिठ्ठ्या करायला लावल्या 2 ठिकाणचे. सो आम्ही देखते चलो. हे बघ अक्का डिलीट उडवायचे ना, अक्का ना. अख्खा जिरं दाबायचं नाही. नाही नाही हे बघ. हा बघ. इथून करायचं आहे सिलेक्ट. उडवला अक्का. 64 MB खाली झालं. चिठ्ठी बंद नाही करायची ना, असं टाकायचं ना. हा ती तसा बरोबर. हा एका चितले घेऊ आणि एक बाउल केक. गाईज आजच्या म्हणजे एक आमची अशी इच्छा झाली. आणि आत्ता जागा असं पण नाही की 1-2 दिवस झाले, असं नाही. आता जस्ट एक बोललो मी की असं आपण करू ना. तुम्हाला तर माहिती आहे आमचे लगेच प्लॅन लगेच सक्सेसच होतात आमच्या चौकांचे. सो कौशलला कौशल बोलतो ठीक आहे बोलतो, पण त्यांना हे नाही माहिती की काय लिहिणार आहे, कोणत्या कुठं जायचं ठिकाण काहीच माहीत नाही. फक्त त्याला एवढं बोलून ठेवलं की असं हे करायचं म्हणजे प्लॅन चाललाय बस. हे बघा 2 चिठ्ठे हे केलं. आता लिहिले का दिसतो ना पण पाठवून. पण त्याला जरा लांब ठेवायला लागेल मासा म्हणजे. असं हा थोडं लांब ठेवायला लागेल. दिसतो नाही. चिठ्ठी जरा आड कर ना, मग डबल मार ना, डबल मार ना. हा तशी मार ना. नाही तर त्यांना थोडी त्यांना दिसून द्यायचं ना आपल्याला. मग असं दाखवायचा. हा त्यांना दिसून द्यायचं ना आपल्याला. नाही पण असं दाखवलं तरी हे बघ इथून दिसतोच आहे. मग त्याच्यापेक्षा असं करू ना. त्याला एक काम करून थोडा लांबून करायला लागेल मग. असं ए करू. बाई, असं केल्याने हा तसंही करायला लागेल. आता ही फोड झाली, तिला पण फोड कर. नाही तर समजेल. सो गाईज असा आमचा विचार झाला. डायरेक्ट चिठ्ठ्या पण बनवल्या. मग आता बघू ते दोघं गेलेत पार्सल आता जेवण घेतो. जेवून पहिले जेवून घेऊ आम्ही, मग कुठे कसं काय करायचं विचार करूया. एवढा वेळ झोपले तरी जाऊन गाईज अशा प्रकारे पार्सल आणलेलं आहे. आता जेवून घेतो मग. घे चल, घे चल एकदम बघू मागचं बघ बघू. हा असं घे. चोर की बीवी ऐसी थी, बूढ़ी बनके बैठी थी, चाय गरम कॉफी गरम पीने वाला बेशरम. घे लवकर चल. ए चला रे. चला चला एक बाउल काय होतं. तर गाइस चलो अभी निकलते हम लोग. अशा प्रकारे यांनी चितलेला हे केलंय. सो आता आधी चाललो. हॅलो आईस्क्रीम खाऊ. आईस्क्रीम काय आलो. सो गाइस चलो अभी जाते. चला रे बाबू गेट खोल. तिकडं आता त्याला देणार आहे का ते चितलेवाल्याला सॉन्ग. दरवाजा कोण लावेल रे. दरवाजा कोण लावेल रे. शेटाली का पण दरवाजा कोण लावेल. दरवाजा मला लावावा लागला. तुलाच लावायचा दरवाजा पण. आता खोलायला त्याला बोलव. काय काय घाल रे. काय काय घाल रे. हा तू तीच का काय पण सांग ना काय करणार तू. चॉकलेट मस्त खाण्यात तेव्हा माहिती. चॉकलेट मस्त चॉकलेट मस्त सांगू. चॉकलेट मस्त गाईस 4 चॉकलेट मस्त सांगितलं चौकानं. आम्हाला काय चॉकलेट मस्तच आवडतो म्हणून चॉकलेट मस्त सांगितलं 4. अजून पार्सल घेतलं म्हणजे गाडीत खाणार आहे म्हणून पार्सल घेतलं. आई 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 डायरेक्ट बॉडीगार्ड ठेवला रे.
बॉडी का ठेवला आई डेंजर आहे ताई, नाद नाही करायचं भांड्यांचं. नाही आहे ओपन आहे. अरे थांब, चाइल्ड लॉक झाला सर. गाईस यांनी फोडले अशा प्रकारे आईस्क्रीम. हो यांनी मागच्याने सुरुवात पण केली. गाईस नाही नको नको अरे नको. थम्सअप घेतले, थम्सअप घेतले नकली नोट टाकला. महेश ये क्या कर रहा है, चिट्या मारा तो येऊन झालेला. डेंजर आहे ना. गाईस जस्ट घरी आलो. गाईस अजून आमचा विचार झालेला की अजून हे करायचं, म्हणजे ते बोलतात ना आता आईस्क्रीम तर झालं, डेझर्ट झालं, अजून करावं, पण आत्ता नको, नेक्स्ट ब्लॉगमध्ये करू. नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय करायचं तेही त्या टायमाला ठरवू. सो गाईस आय होप तुम्हाला तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहतील. बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.